नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परळी वैद्यनाथ येथील 3 दिवसीय महापशुधन एक्स्पो संदर्भातील वृत्तांत. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून परळी येथे आयोजित महापशुधन एक्स्पो या राष्ट्रीय स्तरावरील पशु प्रदर्शनाचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे पशुप्रदर्शन महाशिवरात्रीच्या औचित्यानं प्रभू वैद्यनाथाच्या पावन नगरीत होते आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे, असे पंकजाताई म्हणाल्या. या पशुप्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी सहभागी झालेल्या विविध प्रजातीच्या पशुधनाची त्यांनी पाहणी केली. तसेच शेतकरी आणि पशुपालक बांधवांशी संवाद देखील साधला. याप्रसंगी आमदार धनंजय मुंडे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्रवीण कुमार देवरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पशुपालकांना आधुनिक व्यवसायाच्या माहितीसह नवीन तंत्रज्ञानाशी परिचित होण्याची संधी या पशुप्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनात विविध जातीचे पशु, त्यांची इत्यंभूत माहिती आणि व्यवसायासाठी होणारे फायदे याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. सोबतच या ठिकाणी पशु व्यवसाय, कृषी आणि बचत गटांच्या संदर्भात माहिती देणारे 300 पेक्षा जास्त स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून शेतकरी पशुपालकांना आधुनिकतेची जोड मिळणार आहे. माझी सर्व शेतकरी, पशुपालक आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण सर्वांनी या पशुप्रदर्शनास अवश्य भेट द्यावी आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत परळीमध्ये. परळीमध्ये महा एक्स्पो प्रदर्शन भरलेले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध पशु, गायी आहेत, बैल आहेत, वेगवेगळे पशु आहेत तिथं दाखल झालेले आहेत. या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. विक्रमसिंगजी चव्हाण, लातूरचे माजी नगराध्यक्ष, यांच्या मुलाची धर्मेंद्रची या ठिकाणी एक गाय प्रदर्शनामध्ये आलेली आहे. या गायीच्या संदर्भात आज आपण माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार भैया. हे परळी या ठिकाणी महापशुधन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी ते डॉक्टरने आम्हाला विनंती केली की तुमच्या ह्या पशुधन एक्स्पोच्या ह्याच्यामध्ये की तुमच्या गायीचं या ठिकाणी सहभाग ठेवायला पाहिजे. त्या निमित्ताने माझ्या मुलानं या ठिकाणी गाय आणलेली आहे. ही गायीची जात आहे पंगनूर आणि ही गाय विशाखापट्टणमच्या भागामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये मिळते. ह्या ह्या गायीचं वैशिष्ट्य असं आहे की या गायी 1.5 लिटर दूध देते एका टायमाला, परंतु या गायीचं दूध पौष्टिक आहे, आयुर्वेदिक आहे.
त्या माध्यमातून बरेच डिमांड या गायीला सध्या आहे. आता सध्या गायीच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर पुराणा काळामध्ये ज्या वेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस ह्याच गायीची जात उपलब्ध झालेली होती असं सांगण्यात येतं आहे. परंतु दिल्लीच्या एका व्हिडिओ बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक IT चा माणूस होता. त्याने स्वतः ही अशा गायी आणि एक AC रूम करून 20 गायी आणि 40 बेड पलंग त्याने निर्माण केले होते आणि प्रत्येकाला 3-3 हजार रुपये त्याने ते एक दिवसाचं भाडं तो घेत होता. आणि त्या माध्यमातून त्याला विचारण्यात आल्यानंतर कॅन्सरपासून यांना मुक्ती मिळते, या गायीच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर बरेच आजार कमी होतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते बरेच लोकांनी सुद्धा तसं सांगितलं सुद्धा होतं. म्हणून आता लोकांची जी मागणी आहे या गायीच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त गाय आता हेच लोक पसंत करत आहेत. शहरामध्ये लहान आपल्या घरामध्ये सुद्धा ही गाय फिरत असते. आता सध्या आमच्या सुद्धा घरामध्ये ही गाय फिरते, परंतु तिला आमच्याकडे जागा भरपूर असल्यामुळं तिला बाहेर फिरणं, घरामध्ये फिरणं, इकडं तिकडं सारखं ती फिरत असते. तिचा स्वभाव शांत आहे आणि त्यामुळं गाय पहिल्यांदा या ठिकाणी अशा आता लातूरमधून जी गायी आलेल्या आहेत, बिडवे यांच्या 5 गायी आहेत आणि आमची 1 गाय आहे. बाकीच्या बरेच लातूरमध्ये गायी आहेत, पण त्यांचे काही नोकर नसल्यामुळं ते या ठिकाणी उपलब्ध करू शकले नाहीत. म्हणून या ठिकाणी आमची जी गाय आणलेली आहे त्या निमित्तानं लोकांना माहिती मिळावं म्हणून हे गाय या ठिकाणी आम्ही आणलेली आहे. भैया हे किती वर्षापासून सांभाळता तुम्ही ही गाय? हे गाय आम्ही 2 वर्षापासून सांभाळतो. हे गाय आम्ही 18 महिन्याची असताना आणलेली आहे. आता तिचं वय आता 4 वर्ष झालेलं आहे. या गायीचा खुराक काय असतो? ह्या गायचा आपला सर्वसामान्य खुराक आहे. जे आपल्या लातूरला जे कुठेही मराठवाड्यात जी गाय असते, कडबा असतो, पिवळा कडबा, कोणताही कडबा असतो, पेंड, भुस्सा, मका, चन्नी जे असेल ते हेच गाय, म्हणजे आपली जे जनावरं खातात ते हे गाय सुद्धा खाद्य खाती. तर हे होते विक्रमसिंह चव्हाण यांनी या गायीची उपयुक्त माहिती आपल्याला सांगितलीच आहे. अशाच उपयुक्त माहिती अजून आपण जाणून घेऊया. चला तर आपण आता पशु प्रदर्शनामध्ये जाऊन इतर पशूंची देखील माहिती घेऊया. हे आहेत हनुमंतराव निर्मळ, शेतकरी आहेत ते. तर या पशु प्रदर्शनामध्ये त्यांनी काही पशु आपल्याला आणलेले आहेत. काय आहे ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार. काय आणलंय तुम्ही या पशु? एक वळवू आहे 6 दात आणि गाय येते छोटा गोर आहे 6 महिन्याचा. तर या वळूचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे देवणी वळवू आहे. हा हा 6 दात मध्ये यायची आणि चांगल्या देशी ह्याच्यासाठी देशी पैदासाठी मुद्दाम सांभाळलेला आहे. तर याला प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? चांगला मिळतो प्रतिसाद. यापूर्वी कुठे कुठे तुम्ही दाखल केले होते, म्हणजे कोणते कोणत्या या वर्षी याच्या आधी माळेगाव छोट्या मोठ्या आमच्या भागामध्ये जात होतो. म्हणजे दुसऱ्यांदा तुम्ही आता इथं आलाय? हो, दुसऱ्यांदा. धन्यवाद. मित्रांनो, या पशु प्रदर्शन पाहण्यासाठी खूप लांब लांबचे काही प्रेक्षक पण आलेले आहेत. आज अशाच एका प्रेक्षकाशी आपण आज बातचीत करूया. आपण आपलं ना महावीर नरसाडे. कुठून आलात आपण? आम्ही करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूरहून आलोय बघायला. अच्छा, तर काय वाटलं तुम्हाला इथं बघून? चांगलंय, मस्त आहे. संतोष बापूराव कोकणे, राहणार नांदादेवी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9921814901. हा सोने आहे. ह्या काजळी खिलार म्हणून बैल जात आहे. तर डोळे काळे, नागपुडी काळे, शिंगे काळे, आणि हा एक महाराष्ट्र कर्नाटकमध्ये महानंदी म्हणून ह्याची निवड झालेली आहे की त्याला आपण जे बोलतो ते सर्व समजतं. त्याला बोललं सोनू चले पुढं, पप्पी घे म्हणलं की सोनू चल एक पप्पी घे. तर हा चल सोना ये पुढं, पाय जुळव,
सोनू चल एक पप्पी घे. तर हा सोन्या आहे. तर रोहित दादांची पप्पी घेतलेला सोन्या आणि ह्याची 1 कोटीला मागणी झालेली आहे हा सोन्याची. आम्ही कोल्हापूर, कनेरी मठ, शिर्डीमध्ये, परत पुण्यामध्ये, बारामतीमध्ये, आता वैद्यनाथ परळीमध्ये. गेल्या वर्षी बी आम्ही वैद्यनाथ परळीमध्ये आलतो. आणि तसे जर म्हणलं तर आम्ही 21 पारितोषिक मिळवलेले आहेत. कनेरी मठ, शिर्डी, परत पुण्यामध्ये, बारामतीमध्ये. 3 वर्ष बारामतीमध्ये पहिल्या मानकरी सोन्या आहे आपला. सोन्या आणि तो बसलेला मोन्या आहे. हा 4 वर्षापासून आपल्याकडे आहे. म्हणजे एक लहान होता 9 महिन्याचा तेव्हापासून आपल्याकडे आहे. हा आता 4 वर्षाचा झालेला आहे. आतापर्यंत साधारण ह्याचे 50 ते 60 लाख रुपयाचं बक्षीस मिळवलेलं आहे. 50 ते 60 लाख रुपये बक्षीस मिळालेलं आहे त्याचे. त्याची निगा आम्ही सकाळचं 2 किलोमीटर व्यायामाला नेतो. त्याच्यानंतर मग एक कडुलिंबाचा पाला चारायचा, म्हणजे कॅल्शियम, म्हणजे आता लेंपी आजारासाठी ते चांगलं असतं म्हणजे. आणि ऊस चारू घालायचा आणि शेंगदाणा पेंड हे बाकीचं आपलं सर्व खाद्य मग त्यांना देतो आम्ही. पवनी सकाळची राहते, पवनी राहते. आणि त्याच्यानंतर हा रोजचे रोज. एक लहान होता म्हणजे 9 महिन्याचा असताना आम्ही आणलं होतं. तर ते म्हणजे आपण जसं आता मुलांना जसं वळण लावतो, तर त्याला म्हणलं ना सोनू इकडे ये, तर ते लगेच माझ्याकडे येणार. सोनू चल एक पप्पी घे. म्हणजे त्याला सगळं माझं, आपण जसं मुलाला प्रेम लावलं तसं आपला आणि त्यांचा, प्राण्यांचा जीव एकच असतो. पण ते कसं जीव लावला पाहिजे तेवढा आपण बी त्यांना. उठव की त्याला, म्हणे उठ, बसून द्या. हा मोन्या आहे. म्हणजे जसं आपण दोन्ही म्हणजे पंढरपूर सांगोल्यावरूनच आणलेले आहेत. हा बी लहानच होता, ते बी लहानच होता. जसं सोन्याला जसं वळण लावले तसं मोन्याला बी लावण्यात आलेलं आहे. मोना चल उठ, चला उठा, उठ उठ, चल उठ, चल चल उठ रे, उठ. हा चला उठा, उठ. ती कटळलाय ना तिथं त्यावेळेस. तर मोना पाठीमाग, तरी पुढं. ए पाटगी नाही तर पाटगी इथे. हा हे की सर पाठीमाग मोना, सर पली. कर उभा. चल मोना ये वर. चल ये थोडा पुढं, थोडा पुढे ये. तर पाटावर उभा राहा म्हणलं की उभा राहणार. मोना चल ये थोडा पुढं, पुढे ये थोडा, चल पुढं, चल ये थोडा पुढं. हा मोनू चल एक पप्पी घे. म्हणजे जसं सोन्याला जसं वळण आहे तसंच मोन्याला बी आहे वळण.